गुड मॉर्निंग म्हणजे त्या सकाळपासूनच पाऊस चालू होता. पूजा पण माझी झालेली आहे आणि कालपासून सर्दी आणि डोकं दुखायले. तब्येत काही बरोबर नाही, म्हणून आज काय नाही गुळाची पोळी करायचं ठरवले. त्याच्यामध्ये थोडीशी खसखस ॲड करते आणि शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकीत असते. जास्त प्रमाणात गुळ घेते, ज्याच्यानं की आपली सर्दी पण जाती आणि आपला गळा पण एकदम साफ होतं. पहिले लहान असताना आजी अशी गुळाची पोळी करून द्यायची आणि त्याच्यामध्ये खसखस ॲड करायची आणि म्हणायची खाऊन आता झोपी जाय, सकाळी तुझा गळा एकदम साफ होते. आणि नक्की तसंच व्हायचं की हो. त्याच्याबद्दल मला सही आली की मी अजून पण अशी सर्दी म्हणजे कधी थोडंसं डोकं वगैरे दुखलं की मी माझ्या आजीनं सांगितलेली तशी वस्तू करून खात असते. जास्त टॅबलेट वगैरे घेत नाही आणि तुम्ही नक्की करून खा. तुमची पण सर्दी पण कमी होईल आणि एकदम गळा साफ होतो. पण गूळ जे आहे ते एकदम आपला गावरानीच गूळ वापरायचा. एकदम असं काळसर असतो ना, तेच गूळ. आणि खूप हेल्दी राहती पोळी ही. आणि सर्दीमध्ये थोडीशी खसखस ॲड करायची आणि खमंग बी लागती आणि बिलकुल सर्दी राहत नाही. दुसऱ्या दिवशी आपण एकदम टणटण होतो. तर ही टीप नक्की तुम्ही पण यूज करा आणि कशी वाटली काय नाही टीप ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या मग सर्वजण सकाळचं गरम गरम जेवायला. आणि अशा बनवल्या होत्या मी खसखस गूळ टाकून आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त गुळाच्या पोळ्या. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि टीप आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल.